खरं तर आपला तालुका जो आहे तो दुष्काळी पट्ट्यामधला तालुका आहे. म्हणजे आपल्याला अवलंबून राहावं लागतं तर शेजारच्या तालुक्यांवरती पाण्यासाठी. इकडं सिन्नरवरती आणि तिकडं अकोल्यावरती. जर म्हणजे हा भौगोलिक प्रॉब्लेम आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणजे निळवंड्याचं जरी पाणी आपलं आलं आहे, पण भौगोलिक परिस्थिती अशी आहे की हे गावं थोडे वरती राहिले आणि आपलं निळवंड्याचं पाणी जरा खालून गेलं. ह्यात राजकारण काही नव्हतं किंवा साहेबांनी मुद्दामूनच केलं असं जे पाण्याचं राजकारण करायचा प्रयत्न करतायत जेव्हा बोलतात, तेव्हा आपण सर्वांनी समजून सांगितलं पाहिजे आपल्या लोकांना की अशी परिस्थिती आहे की निळवंड्याचं पाणी जे आहे म्हणजे चकोर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंच, म्हणजे त्यांचा तो विषय आहे आणि त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे मांडणी जी आहे त्याची केलेली आहे. तरी सुद्धा साहेब तिथे थांबले नाही की म्हणजे निळवंड्याचं पाणी आलं, चारे खालून गेलं तर आता आपण काहीच नाही करू शकत असं ते बोलले नाही. एक सर्वे विषयी पांडुरंग दादा बोललेच. तो सर्वे जो आहे तो झाला होता, 2 ठिकाणी झाला होता. मी बोलू की नको बोलू? तर 2 ठिकाणी तो सर्वे जो आहे तो झाला होता. एक आहे खडी मध्ये की कसं लिफ्ट इरिगेशननी आपण पाणी जे आहे ह्या वरती असलेल्या भौगोलिक एरिया जो वरती आहे तिथं पोहोचू शकतो, आणि दुसरा झाला होता इथे आपल्या निमोन परिसरामध्ये. पण तुम्हाला सर्वांना माहित आहे की सरकार बदललं, म्हणजे त्या काळामध्ये एक मंजूर झाली ती खळीची झाली आणि दुसरी आपली होणार होती. पण सरकार बदललं आणि कुणी तो प्रोजेक्ट ठप्प पाडला असेल तर ते कोण आहे ह्यांचं नाव सुद्धा मला घ्यायची गरज नाही, तुमच्या सर्वांना ते माहीत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण प्रयत्न करत असतो की प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पाणी जे आहे ते पोहोचलं पाहिजे, त्याचा सर्वे केला जातो. साहेब मध्य प्रदेशमध्ये गेले होते की बघण्यासाठी की ग्रॅव्हिटेशननी कसं पाणी लोकांपर्यंत पोहोचू शकतं. एक सर्वे झाला की लिफ्ट इरिगेशननी कसं वरती पाणी जे आहे ते येऊ शकतं, आणि खरं म्हणजे मनापासून ते करतात. काही श्रेयवादासाठी नाही की मलाच श्रेय भेटलं पाहिजे, मीच उद्घाटन केलं पाहिजे असं त्यांच्या मनात नसतं. म्हणजे निळवंड्याचं काम एवढे वर्ष साहेबांनी केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे? सर्वसामान्य माणसाला माहिती आहे की निळवंड्याचं काम कुणी केलं? आपल्या साहेबांनी. आणि उद्घाटन कोण करतंय? समोरचे. काय म्हणायचं त्यांना? मला म्हणजे खरं म्हणजे मला बऱ्याच वेळ आता पत्रकार माझ्याकडे आले होते, ते म्हणाले की अशा पातळीवरती राजकारण गेलेलं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही डॉक्टर की सोडून इथे राजकारणामध्ये येत आहात. तुम्हाला जेव्हा खालच्या पातळीवरती राजकारण जातं त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? युवकांनी यायला पाहिजे की नाही? तुम्ही त्यांना काय सांगाल? मला युवकांना हेच सांगायचं आहे की आपल्याला आलंच पाहिजे राजकारणामध्ये. आपण चांगले माणसांची खूप खूप गरज आहे. आपल्याला जर जग बदलायचं असेल तर युवकांनी राजकारणामध्ये यायलाच पाहिजे. मला नाही वाईट वाटत की मी डॉक्टर की सोडून आली आणि अवघड ह्याच्यामध्ये येऊन पडली म्हणून, पण आयलाच पाहिजे. कारण थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार सुधीरजी तांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण इतक्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पंचक्रोशीमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये सतत विविध कामांचे उद्घाटन जे आहे ते चालू असतात. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी इथे आले आणि एवढं बिझी मला सगळ्या लोकांनी ठेवलं आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कामांचे उद्घाटन जे आहे ते करत असतो, भूमिपूजन जे आहे ते करत असतो. एवढा निधी साहेब जे आहे ते आपल्या तालुक्यामध्ये घेऊन येत असतात, एवढा निधी डॉक्टर साहेब, सत्यजित दादा हे सगळे घेऊन येत असतात की आपला तालुका विकसित झाला पाहिजे. साहेबांनी कधी कोणाचं वाईट नाही केलं. हा विरोधक आहे म्हणून याचं मी वाईटच करणार अशी मानसिकता त्यांनी कधी नाही ठेवली. कोणीही माणूस असो त्याला त्यांनी समान वागणूक जी आहे ती दिली आहे. पण खरं म्हणजे म्हणून आपला तालुका जो आहे तो एवढा विकसित आहे. आपल्या सहकाराच्या सहकार संस्था ज्या आहेत त्या एवढ्या चांगल्या चालत आहेत, कारण इथे प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे की त्याची स्वतःची ग्रोथ करण्यासाठी. तुम्ही विचार करा, जर असं कधी झालंच की पूर्वेची ताकद जर इथं येण्याचा प्रयत्न जी करतीये ती दडपशाही आपल्याला सहन होणार आहे का? मला तुम्ही उत्तर द्या. आज ही दडपशाही सहन होणार आहे का आपल्याला? सवय आहे का आपल्याला?
साहेबांचं काय आहे, साहेब आपला माणूस आहे, आपण हक्काने त्यांच्या समोर जाऊन भांडू शकतो की नाही? आपल्या पाण्यासाठी, आपल्या चारीसाठी, आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी साहेब तिथे उभे असतात, ऐकून घेतात. आपण भांडू शकतो की नाही साहेब, आम्हाला आमचं पाणी तुम्ही मिळूनच द्या, हे आपण त्यांना सांगू शकतो. समोरच्यांना सांगू शकतो का? घरच्या माणसालाच सांगणार आहे, बाहेरच्या माणसाला काय सांगायचं? जो माणूस आपल्याला समजूच शकत नाही त्या माणसाला जाऊन काय सांगायचं? आपला माणूसच आपल्याला समजेल ना. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय की आपल्याला थोरात साहेबांच्या पाठीमागे अतिशय अतिशय खंबीरपणे, काळ चांगला वाईट दोन्ही असतो, काँग्रेसचा पण काळ चांगला वाईट दोन्ही जरी असला तरी सुद्धा चांगला काळ काँग्रेसला परत येणार आहे. आणि मला युथ काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून आज साहेबांना एवढं सांगायचं आहे की साहेब, आम्ही युवा जे आहे, आम्ही तुमच्यासाठी अशी आर्मी तयार करणार आहोत आपल्या तालुक्यामध्ये की प्रत्येक तळागाळामध्ये काँग्रेसचा विचार, जो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार आहे, जो धर्माच्या पलीकडे जो विचार आहे, सगळ्या माणसाला, म्हणजे आपला जो वारकरी संप्रदायाचा विचार आहे की आपण माणसाला माणसासारखं वागवतो, प्रत्येक माणसाला बरोबर घेऊन चालतो, वारीला आपण जसं सगळे एकत्रित चालतो, तसा हा काँग्रेसचा विचार आहे. आणि आपल्या सर्वांना एकत्रितपणे एकजूट होऊन, एक ताकद होऊन इथे राहायचं आहे. काळ कसाही असला तरी सुद्धा तो बदलतो आणि आपलं सरकार जे आहे ते नक्की येईल. आणि जेव्हा आपलं सरकार येईल तर तुम्ही विचार करा, आपले थांबलेले जे, त्यांनी थांबवलेले जे कामं आहेत त्याला परत गती देण्याचं काम साहेब नक्की करणार आहे. तुम्ही सर्वजण आज इथे